प्रिया आहेस ना? हो. माझं सकाळी फोनवरती बोलणं झालं होतं रूममेट बाबत, आणि तू मला यायला सांगितलं होती. काय? मी तुझ्याशी फोनवरती बोलले आणि मी तुला यायला सांगितलं? अरे काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? अगं हो, मीच तर सकाळी तुला कॉल केलता आणि तू म्हणाली की ये रात्रीपर्यंत म्हणून. मी लगेच सकाळी गाडी पकडली आणि आलो लगेच. तुला कळतंय तू काय बोलतोयस? बरं ठीक आहे, तू आधी आतमध्ये ये, मग आपण बोलूयात. बाहेर उगाच तमाशा नको. ठीक आहे. आईला भारी दिसतो की ग हा. गप ग. बर मला सांग, मी कधी फोन केला होता तुला? थांब, तुम्ही नाही हो, मीच केला होता. हे बघ. अरे पण कसं शक्य आहे? मला कॉलच नाही आला तुझा. बर मी किती वाजता फोन केला सांग बरं? मी एक बोलू का? गप ग तू जरा. अगं हा सगळा गोंधळ माझ्यामुळे झाला. म्हणजे? अगं आपण नाही का सकाळी इथं बोलत बसलेलो, मग तू आत निघून गेली, पण तुझा फोन इथंच राहिला आणि वाजत होता 17 वेळा. मग मी उचलला आणि हा बोलत होता. मग तो म्हणे येऊ का, तर मी म्हटलं ये. तुला मी सकाळी सांगितलं होतं ना, माझ्या कुठल्याच गोष्टीला हात नाही लावायचाय म्हणून. अगं मी त्याआधीच तुझा फोन उचलला होता. वेडी आहेस का ग तू जरा? इथे आपण 2 मुली राहतो, आता हा कुठे राहणार आहे? अगं मला वाटलं तुला माहित असेल म्हणून मी बोलले. आता काय करायचं तूच सांग. एवढ्या लांबून ह्याला इथं बोलवलंयस. ए भावा, तू जा की गावाला परत, कशाला एवढा लोड घेतो? अगं तुम्हाला आता मी कसं सांगू की मी इथं कोणत्या परिस्थितीत आलोय, आणि उद्या जॉबसाठी माझा इंटरव्ह्यू आहे. हे बघ, ते मला काही माहिती नाही. आता ते तिच्याकडून चुकून झालंय, पण इथे मी मुलांना नाही ठेवू शकत. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून जा. अगं पण एवढ्या रात्रीचं मी जाऊ कुठे? आणि तुमच्या इथं माझं कोणी ओळखीचं पण नाहीये. ऐक की, मला काय वाटतंय, त्याचं इथं कोणी ओळखीचं नसन आणि एवढ्या रात्रीचं कुठं जाणार. राहू दे आजची रात्र त्याला, उद्या सकाळी जाईल की. आणि मी काय म्हणते, आजच्या रात्रीचं त्याच्याकडनं पैसे पण घेऊ. बघ माझं डोकं. वेडीस का ग तू जरा? आधीच नुसता कुठाना माझ्या मागे लावलायस, आणि एकतर इथं त्याचं कोणी ओळखीचं पण नाहीये, आणि पैसे बिसे घेणं मला काही पटत नाही. राहिलं मला काय करायचंय, मी तर तुझी मदतच करत होते ना. राहू दे तुझी मदत, नको मला, माझं मी बघते. हे बघ, मला तुझं म्हणणं पटतंय. आता तू एवढ्या रात्री कुठे जाणार वगैरे, आता ठीक आहे, पण हो, तुला उद्या सकाळी लवकर जावं लागेल, नाहीतर आम्हा दोघी मुलींना प्रॉब्लेम होईल. आणि हो, तू इथे हॉलमध्येच झोपायचं, अजिबात रूमच्या इकडे यायचं नाही. अगे असलं कसलं बोलते त्याला? आता काय त्याने रात्री बाथरूमला जायला पण तुझी परमिशन घ्यायची का? ए, तू गप्प बस आणि आतमध्ये चल. अजिबात तू पण बेडरूमच्या बाहेर यायचं नाहीस, कळलं? चल. चल. ए पूजा, बोल की. तो बाहेर आलेला मुलगा, त्याचं नाव काय? मला नाही माहिती. हे बघ, हिच्या आदरने अंकल. अरे वा, तुला तर गोड पण बोलता येतं की. हे बघ, ते कसं का असे ना,
पण आपण माणुसकी सोडायची नसते. हे असलं पण बोलते वे. जाऊ दे, मला काय. काय रे, एवढा का शांत बसलाय? काही नाही ग. अरे सांग की, काय झालं? हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू ये बोलली म्हणून मी आलो. आता घरी गेल्यावर काय सांगू? जा की घरी, काय प्रॉब्लेम आहे? मजा कर जाऊन. तुला वाटतं एवढं सोपं नाही कसं सगळं. मग सोपं करून सांग ना. काय नाही, जाऊ दे सोड. मी बघतो माझी राहण्याची सोय होती, पण गावाला नाही जाऊ शकत मी. तू एवढा शिकलेला आहेस, पण लय घाबरतो बाबा तू. जाऊ दे, ठीक, जातो मी. ती उठली की तिला सांग की गेला म्हणून. आणि हा, काल रात्री थांबू दिलं त्याबद्दल थँक्यू सांग. तिला तिला थँक्यू बोलतोय तू? का, काय झालं असायला? अरे बाबा, तुला माहित नाही तिला किती गर्व आहे. नुसतं हे माझं ते माझं एवढंच करत बसती ती. असू दे, कशी पण मला मदत केली त्यासाठी बोलतोय मी. तू पण लय दिलदार देवदास दिसतोय. ठीक है, जा जी ले अपनी जिंदगी. तू थांबू शकते. हो, जोपर्यंत तुला जॉब नाही मिळत तोपर्यंत थांब, पण त्यानंतर तुला जावं लागेल. बाबा, चिमटा काढ. काय? अरे तू काढ ना. अयो, खरंय की. अरे पण ही बाई अशी कशी बोलली? मला तर वाटलं नुसतंच माजोरडी असेल, पण हाय की हिला दिल पण. तू काय बोलतीये? खरंच मला काही कळत नाहीये. तुला माहित नाही ती कशी आहे? अरे नुसती भांडत राहती, कधीच हसत नाही. अगदी तुझ्यासारखी आहे बघ. मी बोलू का तिला आज जाऊन की तिने मला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू बोलतो तिला? भावा, तिच्या रूम मध्ये जायला पण परमिशन घ्यावी लागते. कसं का असेना, पण तिने माझी खूप मोठी मदत केली. मी थँक्यू बोलूच येतो तिला. जा, तुला पण लयच खास दिसते. काय? काय नाही, जा ये बोलून. याला पण कळल की ती महिना कशी येते. मी येऊ का? हा, ये. ऍक्च्युली मला थोडंसं बोलायचं होतं. बोल ना. मला तुम्ही राहण्यासाठी जागा दिला त्यासाठी खरंच थँक्यू. आणि तुम्ही माझं खूप मोठं काम केलं. मी काही नाही केलं, आणि तसंही जेवढे दिवस तू इथे राहणार आहेस तेवढे पैसे तर मला देणार आहेस ना, मग थँक्यू काय त्यात? हो, ते देतो मी, पण आता जागा मिळणं खूप महत्वाचं होतं. बरं ठीक आहे, जा तू तुझे इंटरव्ह्यू दे. थँक्यू. हो, थँक्यू. अशी कशी तयार झालीस तू? आणि त्याच्याकडे पैसे पण नाही मागितले. अगं देईल तो नंतर. मग मी काय पळून चालले होते काय? मी पण इथंच होते की. अगं तो सध्या खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे.
आणि तुला कसं माहिती? मला अगं काल रात्री मी किचन मध्ये गेले होते आणि तो कोणाशी तरी फोनवरती बोलत होता. हॅलो, आता काय सांगू तुला. तुझ्याकडून पैसे घेऊन इकडे आलो खरं, पण इथे सगळं घोळ झालाय. आणि आता जर परत घरी आलो तर आई बाबांना काय सांगू. आणि येताना तुझ्याकडून डिपॉझिटचे आणि भाड्याचे पैसे घेऊन आलो, आणि इथं राहायची सोय होत नाहीये बघ. आई बाबासाठी एवढं सगळं करते रे, पण अडचणी का संपत नाहीये. झोप उडाली बघ सगळी. तुझं कोणी ओळखीचं आहे का बघ ना इकडे. फक्त राहायची सोय कर, बाकीच सगळं मी करेन. मला सांग की तू काय ऐकलं ते. तुला कशाला हव्यात ग दुसऱ्यांची चौकशा. जा तू तुझं काम कर. बरं नको सांगू बाई. सॉरी पूजा, तुला सांगायला काही नाही, पण अगं ती त्याची पर्सनल लाईफ आहे आणि तसंही तुझ्या पोटात काही राहत नाही, म्हणून मी सांगत नाहीये बघ. चपात्या नाही, पण खीर नक्कीच होती आज याची. हॅलो आहे. अगं मी तर सगळा संसार मांडून बसले. अगं काय सांगू तुला, तुम्ही मस्त मजा करताय तिकडं. तरी पप्पांना म्हणलं होतं 50 एकर जमीन आहे आपली, चांगलं पोरग बघून द्या, पण नाही, इकडे पाठवले मला, म्हणे काहीतरी कर. आता बसले इकडे भाकऱ्या थापत. भाकऱ्या नाही, चपात्या नाही, पण आता खीर नक्कीच होते बघ याची. बरं जाऊ दे. ठेवते मी. बाय. अगं ए, काय? अगं तू का ओरडतीये? तू का ओरडती? अगं काय केलंयस हे तू? करते ना मी सगळं. ते जाऊ दे. तू बाहेर चाललीस वाटतं. मी करते, त्याचसाठी आले ना मी. हे बघ, मी येईपर्यंत मला सगळं नीट हवंय. काय? करते ना. आवरून घे सगळं. आली ना तू ठटून लागले मेरा बाय. चपाती केली आवरून ठेव. कसं आवरू? काय आता तमाशा आहे संध्याकाळी. हे अगं आता हा कोण? अगं अगं काय? मामाचा मुलगा आहे माझ्या. मामाचा मुलगा. अगं मग इकडं कशाला आणलंयस? अगं तो पळून आला इथं. काय पळून आलाय?